विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग सीईटी साठी सगळ्यात मोठी न्यूज आलेली आहे. आता कॅप रजिस्ट्रेशनच्या डेट्स या वाढल्या आहेत. आता तुमच्या ऍप्लिकेशन स्टेटस वरती व्हेरीफाईड, पार्शियली व्हेरीफाईड, पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन असे येत असेल तर काय करायचं? त्यासोबतच जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म हे ओपन मधून अप्लाय केलं असेल, कारण तुमच्याकडे तेव्हा डॉक्युमेंट्स नसतील, पण आता डेट वाढली आहे, तर आता डॉक्युमेंट किंवा रिसिप्ट मिळत असेल तर तुम्हाला चेंजेस करता येतील का तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये? असे बरेचसे प्रश्न तुमचे आजच्या व्हिडिओ मधून सॉल्व्ह होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनल वरती स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, असे बरेचसे प्रश्न आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सोडवणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता तुमच्या पर्सेंटाइल नुसार तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट पाहिजे असेल तुमच्या एरिया वाईज, तर तुमच्यासाठी आम्ही एक काउन्सिलिंग कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटाइल नुसार आम्ही बेस्ट कॉलेज सजेस्ट करणार आहोत. त्यासोबतच स्टेप बाय स्टेप गायडन्स देणार आहोत. एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन स्ट्रॅटेजी, कॅप फॉर्म फिलिंग असिस्टन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गायडन्स, त्यासोबतच डायरेक्ट कॉलेज ऍडमिशन गायडन्स हे देखील देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील एक्झाम रिलेटेड, कोर्स रिलेटेड, तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आता विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात एक्झॅक्ट नोटीस काय आहे. आता हे पहा, MHCET ची ऑफिशियल वेबसाईट. इथे कॅप मध्ये जायचं. इथे तुम्हाला तुमच्या कोर्स रिलेटेड, स्पेसिफिक कोर्स रिलेटेड नोटीस वगैरे ज्या अपडेटेड नोटीस असतात ते दिसतात. तुमचा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर इथे नोटिफिकेशन म्हणून दिसेल, त्याला ओपन करा. ओपन केलं की तुमची नोटीस दिसेल BSc नर्सिंगची. आता ही असेल तुमची ऑफिशियल वेबसाईट, ऑफिशियल नोटीस, जी शेड्यूल सांगतेय की तुमचे डेट्स हे कॅप राउंड रजिस्ट्रेशनचे डेट्स हे वाढलेले आहेत. म्हणजे लास्ट डेट होती ती 22 तारीख होती, पण आता त्या डेट्स वाढल्यात, ते 25 ते 31 पर्यंत झाल्यात. म्हणजे लास्ट डेट असणार आहे 31. तर तुमचे जर कुठल्याही कारणाने तुम्ही जर रजिस्ट्रेशन नसेल केलं तर आता तुम्ही करू शकता. ही एक तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. सो डॉक्युमेंट जरी नसतील तरी तुम्ही आता डॉक्युमेंटसाठी अप्लाय करून 1-2 दिवसात त्याची रिसिप्ट जरी सबमिट केली तरी ती सफिशियंट असते. आता पेमेंट वगैरे या गोष्टी 31 पर्यंत तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे पेमेंट आणि त्यासोबतच डॉक्युमेंट्स अप्लाय करणं, या सगळ्या गोष्टी 31 तारखेपर्यंत तुमच्या झाल्या पाहिजेत. आता विद्यार्थी मित्रांनो, पाहूयात की ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे व्हेरीफाईड, नॉट व्हेरीफाईड, पेंडिंग फॉर व्हेरिफिकेशन हे काय असतं एक्झॅक्टली, याचा अर्थ काय असतो. आता तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म वरती तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म हे कन्फर्म झालंय, सबमिट झालंय, ओके, आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाईड असं आलंय. तर याचा अर्थ काय असतो की तुमचं ऍप्लिकेशन व्यवस्थित कन्फर्म झालंय, त्यासोबतच त्यांनी व्हेरीफाय केलंय, म्हणजे त्यांच्याकडून चेक देखील झालंय. म्हणजे तुमची प्रोफाईल ही बरोबर आहे, व्हॅलिड डॉक्युमेंट्स तुम्ही अप्लाय केले आहेत. तर तुम्हाला यामध्ये तर रजिस्ट्रेशन तुमची प्रोसेस कंप्लीट झाली. ह्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, तर तुम्ही कॉलेजेसची लिस्ट काढून ठेवायची तुमच्या कॅप राऊंडसाठी. ओके, नेक्स्ट टर्म असतो ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट्स पार्शियली व्हेरीफाईड. आता इथं ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म मध्ये काय येईल, तुमचा फॉर्म सबमिट झालाय, कन्फर्म म्हणजे कन्फर्म झालाय व्यवस्थित आणि सक्सेसफुली सबमिटेड झालाय. आणि याचा काय अर्थ आहे डॉक्युमेंट्स पार्शियली व्हेरीफाईड, तर काही तुमचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड नसतील किंवा कशाची व्हॅलिडिटी संपलेली असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स तुम्ही अप्लाय केले असतील, सबमिट केले असतील, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स पार्शियली व्हेरीफाईड येतं. तर यासाठी तुम्हाला तुमचे करेक्ट डॉक्युमेंट्स त्या जागी सबमिट करावे लागतील. ओके, त्याशिवाय तुमचा फॉर्म हे पुढे जाणार नाही. त्यामुळे जर असं येत असेल तर तुम्ही तुमचे करेक्ट फॉर्म, तुमचे करेक्ट डॉक्युमेंट्स हे सबमिट करा. ओके, फक्त हे असेल ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म अँड डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड, तरच तुमचं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट झालंय, त्यासोबतच डॉक्युमेंट्स हे व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालंय असं समजायचं. नेक्स्ट टर्म असते ती म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट्स नॉट व्हेरीफाईड. म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म तुमचं कम्प्लीट झालंय, तुम्ही फॉर्म हा सबमिट केलाय, पण डॉक्युमेंट्स अजून व्हेरीफाय नाही झालेत.
ते व्हेरीफाय करण्याची त्यांची प्रोसेस अजून सुरू आहे. इथे तुम्हाला काही करता येत नाही. तुम्हाला वेट करावा लागतो की तुमचे डॉक्युमेंट्स पार्शियली व्हेरीफाईड झालेत किंवा फुल्ली व्हेरीफाईड झालेत का, याचा वेट करावं लागतं, याची वाट बघावी लागते. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या अशा गोष्टी असतात, त्यामुळे तुम्हाला अप टू डेट राहावं लागतं. तुमची प्रोफाईल कंटिन्युअसली चेक करावी लागते. थोड्या टाइमच्या इंटरव्हलमध्ये तुम्हाला प्रोफाईल ही चेक करावी लागते. आता विद्यार्थी मित्रांनो, आता अजून एक असतं नॉट अप्लाइड. जर तुम्ही अजून अप्लायच केलं नसेल, मग ते आधी तुमचा चान्स राहिला असेल की तुमचे डॉक्युमेंट्स नसल्यामुळे तुम्ही अप्लाय केलं नसेल, अशा काही गोष्टी असतील, तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही आता रजिस्ट्रेशन तुमचं कॅपसाठी करू शकता आणि तुम्हाला कॉलेज मिळण्याचे हे खूप छान चान्सेस आहे. अजून एक रिझन असू शकते अप्लाय न करण्याचं, ते म्हणजे तुम्हाला कमी मार्क्स आहेत आणि त्या मार्क्सला म्हणजे 45% पर्सेंटेजच्या कमी मार्क्स असतील तर तुम्हाला नर्सिंगसाठी ऍडमिशन मिळत नाही. तर तसं पण रिझन असू शकतं. तर तुम्ही पुढच्या वर्षीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक कोर्स घेऊन आलो आहोत. आता तुम्ही नर्सिंग करत असाल किंवा PCM CET, PCB CET अशासाठी करत असाल, JEE नीट अशासाठी करत असाल तयारी, तर तुमच्यासाठी एक कॉम्बो कोर्स आणला आहे, ज्यामध्ये PCM CET, PCB CET, JEE नीट, नर्सिंग CET हे सगळे कोर्सेस अवेलेबल होतील. त्याची कॉम्बो प्राइस असेल 10,000 रुपये फक्त. आता यामध्ये 5 कोर्सेस आपल्याला मिळतात आणि जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचा असेल, फक्त नर्सिंग CET किंवा JEE किंवा नीट यांच्यासाठी तुम्हाला असेल प्राइस सिंगल कोर्ससाठी 5,000 रुपये. आता विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस असतील, चॅप्टर वाईज देखील असतील, 2000+ MC क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स, या सर्व गोष्टी तुम्हाला अवेलेबल मिळतील. आता विद्यार्थी मित्रांनो, कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करावं लागेल. पहा, असं आपल्या ऍपचा लोगो असेल, ते डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या डाउनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स एनरोल करायचा आहे, जसं की नर्सिंग CET किंवा JEE नीट किंवा कॉम्बो कोर्स, जो तुम्हाला एनरोल करायचा आहे त्या कोर्सचं नाव टाका. मी इथे नर्सिंग CET असं टाईप केलंय, त्यामुळे मला इथे नर्सिंग CETचा कोर्स दिसतोय. तो नर्सिंग CETचा कोर्स ओपन करा आणि त्यानंतर तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आता अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे अप्लाइड इन ओपन. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कॅटेगरीमध्ये बसत असाल पण तुम्ही ओपन साठी अप्लाय केलेलं असेल, बरोबर आहे, पण आता तुम्हाला कॅटेगरी मधून अप्लाय करायचंय, रजिस्ट्रेशन कॅटेगरी मधून करायचंय, तर काय करायचं असेल, तुम्हाला करता येतील का? तर हो, तुम्हाला आता ते डॉक्युमेंट्स हे सबमिट करता येतात. कारण आधी तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स नव्हते, पण ते आता आहेत. सो तुम्ही ते तुमच्या डॉक्युमेंट्स मध्ये चेंजेस करू शकता आणि तुम्हाला कॅटेगरी मधून ऍडमिशन मिळून जाईल. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता लेक्चर आपलं इथेच थांबूयात. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा, मी नक्कीच रिप्लाय करेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.